नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. फिजिओ क्लिनिककडून जबरदस्ती लोन वसुलीचा प्रकार. नाशिकमधील ANSSI वेलनेस फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये धक्कादायक प्रकार. रुग्णांकडून जबरदस्तीने लोन काढून घेत हजारो रुपयांची वसुली केली जात आहे. उपचाराच्या नावाखाली 50 ते 80 हजारांचे बिल थोपवले जात असून डिजिटल लोनच्या माध्यमातून EMI वसूल केला जातो. चौकशीची मागणी वाढली आहे. पाहुयात पुढील बातमी. नाशिकमध्ये भोंगेबंदीवर मुस्लिम धर्मगुरूंची बैठक. नाशिकमध्ये भोंगेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरू आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच धर्मगुरू पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. निर्णय सर्व समाजासाठी समान असेल असं विश्वस्त वसीम पीरजादे यांनी सांगितलंय. पाहुयात पुढील बातमी. रस्ते पाणी टंचाईवर नाशिक महापालिकेचा हंडा मोर्चा. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 16 मधील महिलांनी रस्त्यांची दुरावस्था आणि पाणी टंचाई विरोधात महापालिकेसमोर हंडा मोर्चा काढला. ठिय्या आंदोलन, घोषणाबाजी आणि हजारोंचा सहभाग पाहायला मिळाला. असमान पाणी वाटप आणि खड्डेमय रस्त्यांमुळे संतप्त नागरिकांनी तात्काळ उपाययोजनेची मागणी केली आहे. पाहुयात पुढील बातमी. महादेव मुंडे प्रकरणात दीपक केदार यांची तीव्र मागणी. महादेव मुंडे प्रकरणी 1.5 वर्षानंतरही आरोपी मुकाटच असल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषप्राशन केलं. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी रुग्णालयात भेट दिली आणि मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात निवेदन द्यावं अशी मागणी केली आहे. परिसरात जोरदार घोषणाबाजी झाली. पाहुयात पुढील बातमी. बिडकीन पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्याला मारहाण. पैठणच्या बिडकीन पोलीस ठाण्यात ऑन ड्युटी महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशयितासोबत आलेल्या महिलाकडून मारहाण, गालावर चापट, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात संताप. आरोपी रझिया शेखला अटक. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गुन्हेगारांची वाढते धैर्य चिंतेचा विषय. पाहुयात पुढील बातमी. आमदार कांदे कुटुंबियांमध्ये भयंकर भाऊबंदकीचा वाद. नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या भावांमध्ये भीषण भाऊबंदकीचा वाद चिघळला आहे. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप करत थेट कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे. हा कौटुंबिक वाद आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण करत आहे. पाहुयात पुढील बातमी. देवणी नगरपंचायतीला सफाई कामगारांकडून भीक आंदोलन. देवणी नगरपंचायतीकडून थकीत पगाराची मागणी करत सफाई कामगारांनी भीक मागून 3013 रुपये जमा केले आणि ती रक्कम प्रशासनाला देऊ केली. मात्र नगरपंचायत अधिकाऱ्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. आंदोलनात भाजपा कार्यकर्ते आणि विविध संघटनांचा सहभाग होता. पाहुयात पुढील बातमी. राजाभाऊ सावळे यांच्यावर हल्ल्याचा PRPचा निषेध. बुलढाण्यात राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीने नाशिक विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं. जातीय गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाहुयात पुढील बातमी. महालक्ष्मी मूर्ती चोरी प्रकरणी चोरटा गंगाघाटावर जेरबंद. नाशिकच्या पंचवटीत महालक्ष्मी देवीची चोरी गेलेली मूर्ती गुन्हे शोध पथकाने गंगाघाट परिसरातून हस्तगत केली. आरोपी अन्सार अख्तर याला पोलिसांनी अटक केली असून 21,000 किमतीची पितळी मूर्ती जप्त करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत. पाहुयात पुढील बातमी. फुलंब्री तहसील समोर गायरान धरणे, आत्मदहन इशारा. 17 जुलै रोजी फुलंब्री तहसील समोर गायरान जमीनधारकांनी धरणे आंदोलन छेडत सातबाऱ्यावर हक्क व सौर प्रकल्प हटवण्याची मागणी केली आहे. मागण्या न मानल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्र जमीन अधिकार आंदोलनाचे संजय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन तहसीलदार संजय राऊत यांना देण्यात आले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.